सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज माननीय महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढ भागातील गुंठेवारी विकास, मोजणी प्रक्रिया, नोटरी व्यवहार तसेच TP4 योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीस उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते श्री नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती सौ रंजिता चाकोते, भाजपा शहराध्यक्ष सौ रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्री कांचना यन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच माननीय आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नगर रचना उपसंचालक श्री विनय झगडे, सहाय्यक संचालक श्री शितोळे, मुद्रांक उपजिल्हाधिकारी श्री श्रीराम कोळी, अधीक्षक भूमी अभिलेख श्री दादासाहेब घोडके, उपअधीक्षक श्री सचिन पवार, नगर भूमापन विभागाचे अधिकारी व क्रीडाई संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी महानगरपालिकेचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत गुंठेवारी विभागातील नोटरी व्यवहाराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। नोटरीद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांमध्ये मुद्रांक शुल्क टाळले गेले असल्यास संबंधित मिळकतदारांनी मूळ मालकांकडून त्यावेळचा रेडिकेनर दरानुसार शासकीय नियमानुसार नोंदणीकृत व्यवहार पूर्ण करावेत, अशी माहिती मुद्रांक उपजिल्हाधिकारी श्री कोळी यांनी दिली। या अनुषंगाने 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान हद्दवाढ भागातील प्रभागांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत। या शिबिरामध्ये नगरसेवकांच्या नियोजनाखाली नागरिकांकडून विहित नमुन्यात अर्ज स्वीकारले जाणार असून नगर रचना विभाग, मुद्रांक कार्यालय व भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश माननीय आयुक्तांनी दिले। माननीय महापौर श्री कोंड्याल यांनी या उपक्रमास सहमती दर्शवून नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। गुंठेवारी संदर्भात महानगरपालिकेकडून भूमी अभिलेख विभागास देण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीबाबतही आढावा घेण्यात आला। यावर अधीक्षक भूमी अभिलेख श्री घोडके यांनी माहिती देताना सांगितले की हद्दवाढ भागातील 12 गावांच्या मोजणीसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून काम सुरू आहे। नेहरू नगर परिसरात पथदर्शी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या वर्षभरात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तसेच TP4 योजनेअंतर्गत 7-12 उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड तयार करताना येणाऱ्या अडचणींबाबत क्रीडाई प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला। यावर माननीय आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी संबंधित विभागांसोबत पुढील बैठक आयोजित करून ज्या मिळकतींची नोंद अद्याप 7-12 वर आहे त्या फायनल प्लॉटनुसार तात्काळ प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतरित करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे स्पष्ट केले। महापौर श्री विनायक कोंड्याल म्हणाले, हद्दवाढ भागातील नागरिकांना मालमत्तेच्या कायदेशीर प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महानगरपालिका सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून काम करत आहे। प्रस्तावित शिबिरांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि गुंठेवारी विकास प्रक्रियेला गती मिळेल। या संवेदनशील विषयावर सविस्तर व सकारात्मक चर्चा घडवून आणल्याबद्दल उपस्थित सदस्यांनी माननीय महापौर व पदाधिकाऱ्यांचे समाधान व्यक्त केले। सोलापूर शहरातील गुंठेवारीचा जो विषय प्रलंबित आहे त्या संदर्भात आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी बैठक बोलवली होती आणि आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आढावा घेऊन गुंठेवारीचे जे काही विषय असतील, कारण का आपण गेल्या 1-2 वर्षाखाली 1.5 वर्षाखाली त्या ठिकाणी मोजणीसाठी महानगरपालिकेने या ठिकाणी 5-1 कोटी रुपये मोजणीसाठी सिटी सर्वे विभागाला या ठिकाणी भरले होते आणि त्यांच्या माध्यमातून फक्त मोजून एक 5 ते 10% या ठिकाणी मोजणी झाली होती। त्या संदर्भात आता या ठिकाणी एक वेगळा अधिकारी नेमून आपल्याला हद्दवाढ भागातील मोजणी व वेगळे सेपरेट प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी काढून आपल्याला महानगरपालिकेमध्ये त्याची नोंद करून उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज ही बैठक आयोजित केली होती। प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल? प्रत्यक्ष कामाला आता ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्यांनी या ठिकाणी सांगितलेले की ज्या लोकांचे हद्दवाढ भागामधील लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला अर्ज करा। मालक आणि जर प्लॉट भोगतदार या ठिकाणी तयार असेल तर त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिसला जाऊन नोंद करून आमच्याकडे त्यांना वेगळं सेपरेट प्रॉपर्टी कार्ड काढून या ठिकाणी त्यांचे आकारणी केली जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। निबंधकाकडून जो दंड घेतला जातो त्याला दंडावर माफी किंवा काय करण्याच्या अनुषंगाने काय विचार झाला? आज या ठिकाणी ते देखील या ठिकाणी विषय झाला। ते अधिकारी आणि ते या ठिकाणी बसून दंड जो काय आहे ते माफ करण्याचा विषय ते घेणार असं ते सांगितलेले आहे। क्रीडाईचे पदाधिकारी पण उपस्थित होते, त्यांची सूचना काय? क्रीडाईचे पदाधिकारी यांचे 4-5 विषय होते। ते त्या ठिकाणी टीपीचे संदर्भात या ठिकाणी विषय होते, मोजणीचे विषय होते, गुंठेवारीचे देखील या ठिकाणी विषय होते। ते मार्गी लागावं असं या ठिकाणी त्या ठिकाणी ते म्हणजे सांगत होते। त्यांचा देखील सेम प्रश्न होते। त्यामुळे तर आयुक्त साहेबांनी व आम्ही नगरसेवक लोकांनी देखील
त्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावा असे या ठिकाणी आदेश देण्यात आले. काय सांगाल गुंठेवारीच्या प्रश्न? हद्दवाढ भागातील विशेष जे काय गुंठा मोजणीचे जे प्रकरण आहेत हे लवकरात लवकर सर्व सोलापूरकरांनी जे काही प्रलंबित आपले विषय आहे या ठिकाणी आपण मोजणीसाठी एक अर्ज करावं आणि या ठिकाणी निश्चित येणाऱ्या काळामध्ये इकडे सिटी सर्वेला असेल, व्याला असेल, महापालिकेला असेल किंवा सिटीला विभागाला असेल, या ठिकाणी जे काही तुमचे ज्या त्या भागाशी रिलेटेड विषय आहेत या ठिकाणी सबमिट करावा आणि या ठिकाणी लवकरात लवकर मोजणीला थोडी जी 10% मोजणी झालेली आहे आता ह्या ठिकाणी मोजणीला थोडंसं वेग येईल या ठिकाणी सांगू इच्छितो. 5 कोटीचं काय केले, काय करणार? 5 कोटीचं त्या ठिकाणी आहे, त्यांना आपण भरलेले आहेत त्या ठिकाणी तसेच आहेत, त्याला कुठेही काय हे केलेलं नाही आहे आणि फक्त ते आपण मोजणीसाठी त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि आता ही मोजणी 10% झालेली होती, आता लवकरात लवकर पुढची मोजणी चालू होणार.